घेतले. पहिला बॉल इथे तयार होते गोलंदाज. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय आणि बॉल निघून जातोय इथे सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती आलेला हा किशोर उतेकरच्या बॅट मधनं चौकार. पहिल्याच बॉलचं स्वागत केले. दिमागदार फटका खेळला किशोर उतेकर यांनी रुबाबदार आणि बॉल गेला सीमा पार. धावा मिळाल्या पहिल्या बॉल वरती 4. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार होतोय. दुसरा बॉल सोडून देण्याचं काम केलं होतं. काय घडेल काय घडेल काय घडेल आणि प्रतापनीकर तर डोक्यावरती हात ठेवले कारण का नशिबाची साथ मिळाली. आणि इथे काय घडलं एका बाजूला तर यस डॉट बॉल आलाय. निश्चित रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा हा बॉल होता आणि त्यानंतर पहा स्टंपला बॉल लागला परंतु बेल्स रिमूव्ह नाही झाल्यात. नशिबाची साथ फलंदाज किशोर उतेकरला बॉल क्रमांक 3. नशिबाची साथ मिळाली आहे. यस या वेळेला जबरदस्त फटका फिल्डर आहे तिथे एक तर मिळाली जाते आणि एकच मिळेल. बॅक टू बॅक इथे 2 मॅचेस आशिष पाटीलने घेतलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. त्याचा कॉन्फिडन्स दुगणावलाय. इथे आले ते एक सिंगल. निश्चित चांगला बॉल होता. या बॉलचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल तुषारांनी चांगले हाताळले आहेत. पहिला बॉल महागडा होता. इथून पुढे बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरतील आणि आज आशिष पार्टे या महत्वाच्या मॅच मध्ये कसा खेळ करतील हे पाहावं लागेल. आणि गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्क वरून तयार. तुषार पुन्हा एकदा यस आशिष पाटीलला थांबवलं, थकवलं, गंडवलं. ज्या पद्धतीने बॉल टप्पा पडलाय आणि तिथून मात्र थोडासा बॉल वरून चाललाय त्याकडे आलेला हा डॉट बॉल. नो बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल पंच या ठिकाणी कळवतायत. त्यामुळे आता यानंतरचा बॉल उमेश सर फ्री हिटचा आहे. फ्री हिट. डोळे उघडा पहा नीट कारण का पुढचा बॉल असणार आहे ते फ्री हिट. आशिष पाटील इथे संधी आली आहे. ही संधी निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा यस वन बाउंसचा देखील कॉल दिलाय. फ्री हिटचा बॉल. बॉलर तयार होतोय तुषार. टोटल झालं ते एकूण 7 धावा फलकावरती. यस फ्री हिटचा बॉल. कॅचची नामी संधी होती. कॅच ड्रॉप झालाय परंतु काही फरक पडणार नाहीये. बॉल चालला इथे अगदी मातीला या आग लावत दणदणीत आलेला हा आशिष पाटेच्या बॅट मधनं या फ्री हिटचा बॉलचा खरं तर एक चांगला समाचार घेताना चौकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. आणखी किती हो 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 आशिष नाराज आहे स्वतःवरती कारण हा बॉल खूप चांगला टाकला होता. पुढ्यात टाकला होता वळण देण्याचं काम परंतु हा बॉल आला डॉट पाईच्या माध्यमातून एक सिंगल. निश्चित उमेश सर एखादा बॉल ज्यावेळेस पुढ्यात पडतो त्यावेळेस एखाद्या फलंदाजाचे डोळे मोठे होतात आणि त्या मोठ्या स्ट्रोक साठी ते जातात परंतु इथे डॉट आला. डॉट आला. चांगला बॉल. इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. फिल्डर हो हो इथे कॅच पकडल्याने आशिष पार्टे याचा इथे खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा मॅच आहे आणि इथे पहिला फलंदाज आशिष पार्टे होईल बाद. एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आज संपूर्ण दिवसभर ज्यांनी पंचांची भूमिका महत्त्वपूर्ण होती ती पंचांची भूमिका ज्यांनी निभावली अर्थातच देसाई सर या ठिकाणी आहेत. मी विनंती करतो सर या आपला विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. मी आमचे ज्येष्ठ नागरिक यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपले आजच्या दिवसाचे MCAचे पंच देसाई सर यांना आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. केळगर सुळशी गावची मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन देसाई सर यांना आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच सर. उद्याच्या दिवसामध्ये सूर्यकांत आडाव सर असणार आहेत. ओके थँक्यू सो मच. एका षटकात इथे खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. आतापर्यंत एकूण 11 धावा चांगली सुरुवात करून दिलेली आहे परंतु एक गोड बातमी दिलेली आहे. शेवटच्या बॉलवरती आशिष पाटे इथे बाद झाला. या डाबाला सावरायचा आहे. किशोर उतेकर खरं तर कशा पद्धतीने खेळणारा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण फुल टॉस बॉल. ये दादा इतनी गलती कभी नहीं चलती. बीमरचा नो दिलाय. नो +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आता स्कोअर बोर्ड मध्ये जोडल्या जातील. गोलंदाजी मार्गवरती युवराज आलेले आहेत आणि त्यांचा पहिलाच बॉल नकारात्मक आहे. या गोष्टी तुम्हाला या महत्वाच्या मॅच मध्ये टाळाव्या लागतील. बॉलर तयार.
नो बॉल आणि अगदी हळुवार पद्धतीने फ्रीटचा बॉल होता, साईडला बॉल टर्न केलाय. वडिश लॉंगॉटमधून इथे फिल्डर जात आहेत तोपर्यंत एकच धाव मिळते. म्हणजे फ्रीटचा बॉल अगदी मी म्हणेन निलेश सर सस्त्यामध्ये चाललाय. फ्रीडच्या बॉलचा समाचार फलंदाज घेऊ शकले नाही, सिंगल मिळालेली आहे. आता हा पुढचा बॉल प्रगतीपथावरती. इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय बॅटर, परंतु चांगली येते मिड ऑफ ला फिल्डिंग. काय लाजवाब यार, आता मात्र सूर गवसलाय. टप्प्यावरती नजर ठेवली आहे, टप्प्यावरती नियंत्रण गोलंदाजी होतीये. निश्चित क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल, कारण या अगोदर एक झेल पकडला, आता चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. ही मॅच खूप इम्पॉर्टंट. बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय यार सुरुवात खरी तर खराब झाली होती, सुरुवात डॅमेज झाली होती. त्याच्यानंतर युवराजचं कमबॅक या महत्वाच्या मॅच मध्ये. त्यावेळेस ऑन साईडला वळण दिले, जोरकस खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हळुवार पद्धतीने बॉल खरं तर पडल्यानंतर थोडासा टर्न झालाय. एक सिंगल येते या बॉलवरती. निश्चित आता जे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आपण पाहत आहोत ना, सिंगल डबलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तब्बल 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. टीमची टोटल आहे धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. 15 धावा झालेल्या आहेत. इथे आडव्या बॅटने जोरकस खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मॅच, वॉट बॉलिंग युवराज. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल जर उमेश सर तुम्ही वगळला ना, तर बाकीचे बॉल चांगले टाकलेले आहेत. फलंदाज किशोर उतेकर आणि त्यांच्यानंतर सौरभ यांना बांधून ठेवणारी ही गोलंदाजी आहे. जबरदस्त इथे बॉलिंग स्पेल करत असताना लाखवड. आणि आपण सध्या ही मॅच आपण पाहिली तर त्यावेळी जोरकस खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल, डीप स्कोर लेग मध्ये फिल्डर आहेत. एक तर येते सेकंडचा कॉल आलाय जरूर, आणि बघता बघता 2 धाबा इथे पूर्ण होतील. तिसरे देखील पूर्ण होत असताना इथे पाहायला मिळते. 3 धाबा पूर्ण झाल्यात. 4थीचा प्रयत्न येतोय परंतु नाही आहेत. 3 धाबा या बॉल वरती येत आहेत, आणि 3 धावेच्या मैदान आपण टोटल पाहिलं तर 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. युवराजने खरं तर एक खराब बॉलने सुरुवात केली होती, परंतु चांगलं सादरीकरण केलं या महत्वाच्या मॅच मध्ये, आणि टोटल झालंय ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. निश्चित युवराजचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल जरी खराब टाकला असला तरी एकंदरीत संपूर्ण ओव्हरमध्ये अवघ्या 7च धावा त्यांनी दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये तुषार आले होते, त्यांनी धावा तब्बल 11 खर्च केल्या, आणि महत्त्वपूर्ण फलंदाज आशिष पार्टेसारख्या खेळाडूला माघारी पाठवलं होतं. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. सामना 6 षटकांचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बॉलिंग पॉवर प्ले पाहिला, परंतु आता बॅटिंग पॉवर प्ले कोणत्या ओव्हरमध्ये टीम निपाणी घेईल हेही पाहावं लागेल. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल. विशाल सकपाळ यांना आणलंय. 18 धावा धाव फलकावरती आता चर्चा होती. ज्ञान घेत आहेत, ज्ञान वाटर देखील खूप महत्वाचं आहे मॅच मध्ये. विशाल सकपाळ बॉलिंग ट्रॅकवरती 18 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सौरभ बॅटिंगसाठी आलेले आहेत, परंतु काहीतरी आता मोठं करावं लागेल. आणि शेवटपर्यंत किशोर उतेकरला थांबणं या मॅच मध्ये. तो थोडासा इंजर्ड आहे, परंतु देखील आपल्या टीमसाठी तो योगदान देतोय. आशिष पार्टे पास झाला लवकर, एक बाउंड्री टोकून बॉलर तयार होतो विशाल. पहिलाच बॉल विशालचा आपण पाहिलं तर खोदून काढलाय. नयन सकपाल बॉल वरती आहे, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. निश्चित खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती एक चांगला फटका. धाव जरी एक मेल, परंतु बॅटच्या अगदी मधोमध हा बॉल घेतला होता. एक पाय पुढे काढला होता, आणि त्यानंतर बॅटला घेऊन गेले, आणि या बॉलवरती सिंगल मिळालेली आहे. यस, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत, परंतु नो मॅच लँड मध्ये वॅकेट एरिया. तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. निश्चित एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे सरसवते. असं म्हणतात की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात, आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या आहे 21, एक गडी बाद. 21 धावा धावफलकावरती. 60 ते 65 धावा खरं तर जमावं लागतील. प्रथम बॅटिंग करते टीम निपाणी. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलाय. आतापर्यंत खूप चांगला निर्णय आपला राहिलाय. निर्णयाची सामर्थ्य संतुष्ट सध्या फिल्डिंग करणारे टीम लाखवड. जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता किशोर उतेकर, आलाय तो डॉट बॉल, सुंदर बॉल विशालची. आपण सध्या ही बॉलिंग पाहतोय. निश्चित ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये युवराजांनी केली होती, त्यांच्याच पावलावरती पावला आता विशालने ठेवलेला आहे. 3 बॉलमध्ये अवघ्या 3च धावा दिलेल्या आहेत. काटकसरीचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त बॉलिंग. यस, इथे भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल शोधत चाललाय, आणि महत्वाची विकेट. किशोर उतेकर होईल बात. भवानी चौकामध्ये
किशोर उतेकर यांनी जो फटका खेळला त्या फटक्यासाठी घाई झाली का? कारण सामना 6 षटकांचा आहे आणि पार्टनरशिपची गरज होती आणि एका बाजूला सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि मोठ्या फटक्याचा मोह आवरता आला नाही, लांबी कमी पडली. एखादा जर तुम्ही मोठा फटका खेळताय ना तर त्याला मैदानाच्या बाहेरच तुम्ही पाठवा, कारण या फटक्याच्या पाठीमागे पूर्णत्व नव्हतं, लांबी कमी पडली आणि किशोर उतेकर सारख्या फलंदाजाला जावं लागलं माघारी. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. पिबडीन टीमचा लीडर, टीमचा कॅप्टन म्हणण्यासाठी देखील काही हरकत नाहीये, कारण का आता जबाबदार येणाऱ्या 15 वाढल्या जातील. इथे प्लेसमेंट केले, दिशा दिले फक्त इथे डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल येते आणि आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण जे करंडक पाहतोय, खरं तर जी कोणती टीम असणार आहे जी टॉप 2 मध्ये जाणार आणि एका करंडकचा हकदार बनणार आहे. करंडकचा विचार केला तर खूप चांगले त्याचे करंडक आहेत, खूप सुंदर आहेत आणि त्याचा मानकरी आजच्या दिवसामधला कोण असणार आहे. धावसंख्येचा विचार आपण केला तर धावसंख्या वाढली जाते. विकेट करण्याचा प्रयत्न, जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे डॉट आलाय, चांगली बॉलिंग देखील, हे देखील षटक विशालचं प्रतिम राहिलंय आणि षटकाची होती समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण 22 धावा धाव फलकावरती. आणि फलंदाज आउट होऊन माघारी जात आहेत. धक्का क्रमांक लागलाय तो 3रा. बॅटिंग करताना टीम JMCC निपाणी या टीमला बजाव. महत्वाचे फलंदाज 3 तब्बल बाद झाले. 3 षटकांचा देखील बाकी आहे मॅच मध्ये. कोणता कशा पद्धतीने बॅटिंग करणं हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण का बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय या 4थ्या षटकासाठी. प्रतीक सकपाळ बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. लाजवाब यार, सुंदर गोलंदाजी केली आहे. लाखो टीमला तुम्हाला पराभूत करायचं आहे तर 50 ते आता 60 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील, कारण का आपण मागील मॅच मध्ये पाहिले दोन्ही मॅच मध्ये प्रताप सकपाळची बाट या स्पर्धेमध्ये चमकली आहे आणि त्याचमुळे आता बॅटिंग टीमला धावा कुटाव्या लागतील. आणि इथे पंचाने सांगितलेलं आहे की बॅटिंग पॉवर प्लेचं आता अवलंबन केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये JMCC निपाणी या टीमने. सवयी आपण बॅटिंग पावले सुरुवात होते. प्रत्येक सकपाळ पहिलाच बॉल कट केलाय बॅटरने, सिंगल येते पहिल्याच बॉल वरती. मैदानाच्या आतमध्ये किरण मोरे आहेत आणि त्यांनी बॅटिंग पॉवर प्लेचा पहिला बॉल फेस केला. एक सिंगल धाव त्यांच्या बॅटमधून येते. बॅटिंग पॉवर प्लेचे आता शेवटचे 5 बॉल. कोणी मॅच जिंकेल आतुरता लागली आहे. प्रत्येक जण खरं तरी स्पर्धा पाहत आहे आपल्या स्मार्टफोनवरती, आपल्या TV वरती. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मॅच त्याच पद्धतीने चालली आहे जी ती हवी तशी. यस, यावेळेस फटक्यामधून आवाज खूप चांगला होता. इथे काय घडेल, एकाला जावं लागेल माघारी आणि ते उत्तेकर होत असताना बाद. अतिघाई संकटामध्ये नाही, फलंदाज बाद. एका बाजूला अंडरस्टँडिंग बिघडलं, ताळमेळ बिघडला, दोन्ही फलंदाज एकाच एंडला राहिले, स्ट्रायकर एंडला, आणि एकाला जावं लागते माघारी. अंडरस्टँडिंगला फार मोठं महत्व आहे. एखाद्या नात्यामधलं जर अंडरस्टँडिंग फसलं ना तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही आणि क्रिकेटच्या खेळामध्येही तसंच आहे. 2 खेळाडूंमधलं अंडरस्टँडिंग फसलं तर ती पार्टनरशिप पुढे जात नाही. ती पार्टनरशिप ब्रेक झाली आणि फलंदाज दिनेशला जावं लागलंय आता माघारी. थोडीशी घाई केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार बॅटिंगसाठी धावा येत नाहीयेत. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, प्रत्येकला बाहेर काढलाय. प्लॅन 4 आपण पाहिला. प्लॅन D सध्या आपण पाहिली तर खूप चांगलं षटक राहिलंय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. या चांगला इथे स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. प्रताप सकपाळ बॉलच्या खाली येत आहेत, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. व्हाट अ बॉलिंग अँड व्हाट अ स्पिन. निश्चित चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. षटक क्रमांक 5 आहे आणि 5 मध्ये 4 आहे, माफ करा. आणि इथे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत. क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत आणि क्षेत्ररक्षकांवरती बंधन असताना एकही मोठा फटका आला नाही. बॉलर तयार. लाजवाब बॅटिंग. समोर आपण पाहिले तर या जबरदस्त फटका ओमकारच्या बॅटमध्ये येत असताना फिल्डर थोडे दूर आहेत आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला आहे तो सेकंड बाउन्स मध्ये ओमकारच्या बॅटमधनं
आलाय वार, मिळतील धावा 4, चौकार. शान क्रिकेट है तो जीव की मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचा हा षटकार आहे. असं म्हणतात की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुख चौकार आहे आणि सुखाचा राजभोग येत नाही. तो जर आणायचा आहे ना तर तुम्हाला संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. बॉलर तयार. चांगली बॅटिंग ओमकारच्या बॅटमधनं पुन्हा एकदा, परंतु फिल्डर आहेत तिथे अवेलेबल. एकच सिंगल येते. खूप सुंदर येते. आपण पाहिले तर बॉलिंग होतीये. पहिले आपण आधीच्या बॉलवरती चौकार पाहिला, त्याच्यानंतर सिंगल येते. ओमकार आपण पाहिलं तर पिक करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा प्रताप, एक सिंगल. धावसंख्या आता धावफलकावरती आहे तब्बल 29 धावा बॅटिंग करताना टीम निपाणी. षटकातले आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 4 म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले. हाही देखील बॉल समोरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकापासून दूर आहे आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल चालते सीमा पार. आणखी किती येत असताना किरण मोरेच्या बॅट मधनं या ओव्हर मधला बॅटिंग पॉवर प्ले, चौकार. शेवटच्या काही बॉलवरती बॅटिंग पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग टीम निपाणीने केली आणि खास करून उल्लेख करावा लागेल किरण मोरे चांगली बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये ओमकार पार्टे आलेले आहेत. आशिष पार्टे यांचे ते छोटे बंधू आहेत. त्यांच्या बॅटमधून चांगला एक फटका आलाय. त्यांनी 4 धाब्यांचा फटका खेळलाय. आता 24 बॉलच्या समाप्तीनंतर 33 धावा. अजूनही उमेश सर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करताना 55 ते 60+ ही धावसंख्या आहे ना, फायटिंग असू शकते या अंतिम मॅच मध्ये. डेफिनेटली धावसंख्या फायटिंग असू शकते, परंतु तो प्रयत्न देखील करणं आता खूप महत्वाचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज. आता ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तुषार सकपाल बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. समोर असणार ओमकार, तो चांगली बॅटिंग करतोय. रिदम चुकलाय थोडासा. येस, थोडा स्पीडअप करायचा आहे. घाई करा, कारण नेक्स्ट इनिंग मध्ये लाखवट टीमला बॅटिंग करायची आहे. कोणावरती अन्याय होणार नाहीये. ही स्पर्धकांनी देखील काळजी घेतलेली आहे, पण प्रत्येक आमच्या पंचांनी देखील काळजी घेतलेली आहे स्पर्धेची. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. यस, पाठीमागे खेळण्याचा केसू मारण्याचा प्रयत्न केलाय. जागा बनवली या फटक्यासाठी. एक तर सिंगल मिळते. हो, थोडीशी गडबड असताना बॉल थांबणार नाहीये आणि बॉल निघून जातोय. ते युवराज करतोय चुकीला माफी नाही. 4 चौकार. कल्पनपणाला थारा नसतो. हा जो फटका होता तो अगदी ऑन साईडला खेळला होता. शफल झाले होते, क्षेत्ररक्षक गेले, परंतु त्यांनी चुकी केली बॉल अडवताना आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. क्रिकेटमध्ये तुमच्या चुकीला नाही माफी. धावा मिळतात 4. चांगली ते बॅटिंग प्रस्तावित सादर करत असताना ओमकारला पाहताय तुम्ही. चौकार पहिल्याच बॉल वरती आलाय. यस, पुढे येऊन सरचवलाय. खेचलाय फटका जरूर. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. 2 फिल्डर बॉलच्या खाली आणि पकडलाय झेल आणि संपलाय. ओमकार पार्टीचा खेळ. फलंदाज बाद. धावा जास्तीच्या कुटायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये निपाणी टीमला बॅटिंग करायची आहे. किरण मोरे ऑन स्ट्राईक असणार आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. चांगले ते कमबॅक करत असताना चौकार जरूर ते पहिल्या बॉल वरती आला होता, त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक. यस, किरण मोरेच्या बॅट मधनं मोठा धमाका होत असताना बॉल निघून जातोय. 13 का फुल, 17 का मला ऐसे लंबा 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 लंबा
छक्का बरं का जिगगणे साला. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला तर तो अंधकार नाहीसा करतो आणि किरण मोरे यांनी धावसंख्येमध्ये जो थोडासा अंधकार आला होता मोठ्या फटक्यांचा तो नाहीसा केला आणि षटकार ठोकला. चांगली बॅटिंग आता यावेळेस बॅकफुट लावून पंच केलाय. फिल्डर थोडेसे दूर आहेत जात आहेत बॉल पर्यंत परंतु बॉल यस थांबवला गेलाय. लास्ट ऑफ फिल्डिंग आणि इथे बॉल थांबणार नाहीये. नशिबाचा आलेला पुन्हा एकदा टीम निपाणीसाठी आणि किरण साठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये किरण मोरे यांच्या बॅटमधून आता मोठ्या फटक्यांचा धूमधडाका पाहायला मिळतोय. कधी षटकार तर कधी चौकार. धावसंख्या 48 धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल ओव्हर नंबर 5 चा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय हा थरार. चांगली आता बॅटिंग होत असताना किरण चांगले बॅटिंग करतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आहे चांगले रिदम मध्ये आहे चांगल्या मोसम मध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा फलंदाज मोसम मध्ये येतो तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मध्ये धावा येत असतात. चांगले बॅटिंग या मॅच मध्ये सादरीकरण करत असताना इथे एक तर सिंगल येते. फिल्डर आहे तिथे थोडासा दबाव आहे आणि एकच या बॉल वरती सिंगल धाव मिळेल. चांगली फिल्डिंग आणि एक चांगला किरणच्या बॅट मधनं एक ड्राईव्ह पाहायला मिळाला. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 49. 5 गडी बाद. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. इथे खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती एकूण 49 धावा. 5 फलंदाज बाद झाले. शेवटचं षटक विशाल सकपाळ असणार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आपण पाहिलं तर किरण मोरे सेट ऑन फायर चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना या खरं तर डाबाला सावरलं गेलंय किरणच्या माध्यमातून. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय बुंध्यात टाकलाय. आला होता डॉट परंतु लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. अंतिम षटकामध्ये आता फलंदाजांना मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. एका बाजूला बॅटिंगमध्ये किरण मोरे आणि प्रमोद आहेत. 50 धावा धावफलकावरती निपाणीच्या बॅटिंग करताना आतापर्यंत लागतायत. जबरदस्त इथे खेळ 50 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये टार्गेट सेट केले जाईल. किरण ऑन सेट फायर आणखी किती किरणच्या बॅट मधनं मोठा धमाका होत असताना लाव चुना मळ तंबाखू लाव चुना मळ तंबाखू चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत थप 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 अच्छे. मैदानाच्या आतमध्ये मोठा धमाक आलेला आहे. किरण मोरे यांनी मैदानाच्या आतमध्ये डाव सावरलाय. मधल्या फळीमध्ये येऊन धडाकेबाज खेळ केलाय. लाजवाब पाडिंग इथे होत असताना बॅटची कडा लागली. बॉल इथे पाठीमागे चाललाय बिगिट करण्याचा प्रयत्न. कारण का काही जे बॉल निलेश राहिलेत ना कारण का शेवटचं षटक आहे हाणामारी तुम्हाला करावेच लागते आणि तो प्रयत्न आता वारंवार करतोय परंतु बॅटची लिडिंग आहे आणि बॉल पाठीमागे एक सिंगल. या बॉलच्या पाठीमागे एकच प्राप्त होते. कमबॅक चांगलं केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला कौतुक करावं लागेल गोलंदाज विशाल यांचं. कारण 1 बॉल महागडा 2 बॉल चांगले. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तिन्ही बॉल टार्गेट सेट करणारे आहेत. बॉलर तयार. चांगली ते बॅटिंग यस किरण मोरेच्या बॅट मधनं आणखीन घेते. बॉलचा झालाय लिंबू. लिंबूची झाली एक गोटी. बॉल चाललाय ते सीमा पार. चिमणी उडाली भुर. बॉल चाललाय दूर 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 दूर. आणि सुमित मालुसरे यांच्या माध्यमातून किरणसाठी एकूण 300 रुपयाचं कॅश प्राइज झालंय.
निश्चित 30 साठी येस. म्हणजे आतापर्यंत मारलेले आहेत ते 2, म्हणजे अजून एक मारायचं आहे. बॉलर तयार. लाजवाब बॅटिंग यार. किरणने खरं तर डावाला सावरलं गेलं. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना विशाल वरती आक्रमक झालाय, कारण का रन हव्यात. आपण एका बाजूला पाहिलं तर दुसऱ्या इनिंग्स मध्ये तुम्हाला प्रताप सकपाल पाहायला मिळतील, त्या कारण तुम्हाला बॅटिंग होणं खूप महत्वाचं. आणखी किती पुढे येऊन खेळत असताना बॉल निघून जातोय ते सीमारेषेच्या बाहेर. 47 फटक्यामध्ये आहे दम आलाय तो मॅक्सिमम. मैदानाच्या आतमध्ये JMCC निपाणीसाठी आता किरण मोरे वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. काय खेळ केलाय, 3 षटकार मारलेले आहेत आणि केळघर चौशीचे एक नामवंत क्रिकेटर सुमित मालुसर यांच्या वतीने त्यांच्यासाठी कॅच प्राइज झाले. बॉलर तयार. जबरदस्त बॅटिंग. आणखी किती एक्स्ट्रा कव्हरला पॉवर लावत असताना इथे येत असताना किरण मोरेच्या बॅट मधून मोठा धमाका. बाजू को खोला ये तोप गोला ये पक्का 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 पक्का. सुमित मालुसरे यांच्या माध्यमातून किती 1000 रुपये ना, 1000 रुपये तब्बल आले तर किरण मोरेसाठी. सर किरण मोरे जिथे संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीतून खरं तर निपाणी टीमला बाहेर काढलंय. शेवटच्या ओव्हर मध्ये लाजवाब बॅटिंग, जसं हवी तसंच. म्हणजे एखादी वेस्ट इंडिजची टीम जेव्हा बॅटिंग करते ती आठवण झाली. 14 बॉल मध्ये 43 धावांचा झुंजार खेळ किरण मोरे यांनी केला आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 75 धावा धावफलकावरती. आता JMCC लाखवडला बनवायच्या आहे धावा 76. हे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. जो संघ जिंकेल त्याला पुन्हा एकदा उद्या खेळण्याची संधी मिळेल. जो संघ हारेल त्याचा प्रवास इथे संपेल. पहिला डाव संपलाय. उमेश सर, सुनते इस गाने की कमाल हो जाए डीजे मास्टर के माध्यम से कुछ धमाल. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है. 76 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी JMCC लाखवडची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे, ज्याने आजचा दिवस गाजवलेला आहे. ज्या काही खेळाडूंनी आजचा दिवस गाजवला ना त्यापैकी एक नाव मैदानाच्या आतमध्ये लाखवड गावचं प्रताप संगपाळ. नॉन स्ट्रायकर एंडला नयन संगपाळ, ज्यांच्या बॅटमधून एकही धाव या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आलेली नाहीये. ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 वेळा झाले ते रनआउट, परंतु गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी किशोर उतेकर, जे निपाणीचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. 36 बॉल विजयासाठी बनवायचे आहे. 76 धावा. रंगलेलं निपाणी विरुद्ध लाखवडचं एक तुंबळ युद्ध 17 क्रमांक 2 ला होते सुरुवात. किशोर उतेकर घेऊन निघतील प्रताप संगपाळसाठी पहिला पॉवर प्लेच्या षटकातला हा पहिला बॉल. पहिला बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल निघालाय सीमा पार. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्या बॉलचं प्रताप संगपाळांनी स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा पार, चौकार. इथे फटका. काय सुरुवात केली प्रताप सकपाळने. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय. पॉइंटने कव्हरच्या डोक्याच्या वरनं हा फटका खेळलाय. अगदी सहज बॉल हलवर पद्धतीने टाकला होता. थोडासा बॅक फुटला आणि त्याच्यानंतर अंदाज घेतला आणि अंदाजाने ठोकला इथे प्रताप सकपाळने चौकार. सुरुवातच प्रताप संगपाळ यांनी दमदार केली. किशोर उतेकर तयार. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी मार्गवरतून निघतायत. पॉवर प्लेचं हे षटक. बॉल क्रमांक 2. फटका पुन्हा एकदा तोच खेळलाय. यावेळेला एलिव्हेशन जास्त आहे. 2 खेळाडू धावतात. शर्यत लागली आहे. कोण जिंकणार?
आणि अखेरकार या बॉलवरती पंच सांगतील की डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. नशिबाची साथ कोणाकडे असेल, परंतु काय जबरदस्त इथे एफर्ट देत असताना फिल्डिंग अप्रतिम झालेली आहे. एकच सिंगल आहे त्या बॉलवरती. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल एखादी झेरॉक्स काढावी की काय, त्याच पद्धतीनं फटका खेळला गेलाय प्रताप सकपाळच्या माध्यमातून. जोपर्यंत प्रताप सकपाळ आहे तोपर्यंत काही होऊ शकतं या मॅच मध्ये. एकतर्फी ही मॅच कदाचित होऊ शकते, कारण का प्रताप सकपाळने चांगला खेळ सकाळपासून या स्पर्धेमध्ये केलाय. उमेद पे दुनिया कायम आहे आणि लाखवट टीमची एक मोठी उमेद आहे प्रताप संकपाळ, परंतु एका बाजूला निपाणीची मोठी उमेद किशोर उतेकर गोलंदाजी मार्गवरतून निघतील. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे, त्यामुळे आता इथे थांबवलेला आहे. किशोर उतेकर यांना हा बॉल टाकताना किशोर उतेकर यांना पुन्हा तयार व्हावं लागेल. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती राईट आर्म राऊंड द विकेट. समोर प्रताप, फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला, एक टप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील 4. थांबायचं नाव घेत नाहीये प्रताप. जबरदस्ती ते बॅटिंग इनफॉर्म बॅटर सकाळपासून मैदान गाजवत आलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील मैदान गाजवतोय, कारण का बेबी को बेस पसंद है और प्रताप सकपाळ को चेस पसंद है. चेस मास्टर चांगली बॅटिंग करतोय. निश्चित चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. किशोर उतेकर तयार. ही विकेट निपाणी टीमसाठी आणि लाखवट टीमसाठी फारच महत्वाची आहे, त्यामुळे याच विकेटच्या भोवती सामना फिरणार आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता थोडीशी बदललेली आहे. 30 यार्ड वर्तुळामध्ये काही क्षेत्ररक्षकांची फेरबदल केलेली आहे. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती किशोर उतेकर निघालेले आहेत. फटका हाही समोर खेळलाय, परंतु बॅकअपला खेळाडू आहेत. सिंगलच मिळेल. पाहिलं इथे खरं तर जिथे फिल्डर नव्हते आणि लगेच इथे क्षेत्ररक्षण लावला गेलाय आणि तिथेच इथे बॉल जात असताना ओव्हर पिच बॉल होता, त्याला मॅनेज करण्याचं काम करत होता आणि इथे एक्स्ट्रा कव्हर मधून हा बॉल निघाला होता. तिथून मात्र एक सिंगल येते आणि प्रथम स्ट्राईकला. खरं तर आता जबाबदारी वाढली आहे, कारण का प्रताप तर चांगली बॅटिंग करतोय, परंतु आता नयनला देखील या मॅच मध्ये साथ देणं खूप महत्वाचं आहे, कारण का फील्डमध्ये थोडासा चेंज केला जातोय. निश्चित क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनेमध्ये सातत्याने निपाणी संघ बदल करतो. एका बाजूला नयन संकपाळ 2 वेळा रनआउट झालेले आहेत, परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला किशोर उतेकर यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. बॉलर तयार, पुढे सोडलाय बॉल, गुडघा टेकवला, एक बाहेर काढलाय. खेळाडू 2 बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि पहा इथे पकडलाय झेल. नयन संकपाळ पुन्हा एकदा शून्यावरती माघारी. आज नयन सकपाळ खरं तर शून्यावरती माघार होतात. 3 वेळा खरं तर बाद झालेले आहेत. 2 वेळा आपण रनआउटच्या माध्यमातून पाहिलंय, पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती, आणि आता जड पावलांनी जात असताना बिगेट करण्याचा खूप चांगला इथे प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. मिठाई खाने का मन था लेकिन कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का मन था लेकिन एलिवेशन कम था. एस ठगडीजे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता ज्ञानेश्वर संकपाळ येत आहेत, अर्थात ज्ञानू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती येत आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत किती बॉलचा खेळ झालाय तर तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे आणि 76 धावांचं प्रत्युत्तर देताना टीमची टोटल आहे 10 धावा धावफलकावरती आहेत. षटकातला शेवटचा बॉल आहे, बॉलिंग पॉवर प्ले आहे. किशोर उतेकर यांनी संघाला 1 विकेट प्राप्त करून दिले. षटकातला शेवटचा बॉल, फटका चांगला खेळला, कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हरला बॉल निघाला, सीमारेषा पार. ज्ञानू यांच्या बॅट मधून आलाय आल्या पावली चौकार. जबरदस्त इथे सुरुवात केलेली आहे. ज्ञानेश्वरने देखील आल्या पावली थोडासा बॅकफुटला आले, पंच केलाय आणि पॉइंट आणि कव्हरच्या खरं तर डोक्याच्या वरून हा फटका केलाय. शेवटच्या बॉलवरती या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक चांगली गोड बातमी देत असताना आलाय तो इथे चौकार. आता एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 14. 76 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे, त्यामुळे इथून पुढे 30 बॉल 62 धावांची गरज आहे. चला विनंती करूया, आपण थोडीशी घाई करूया. आता इथून पुढे आता चर्चा आपण करत आहोत की गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलं जाईल, कारण नयन संकपाळ यांची महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा JMCC लाखवडने केलेली आहे. बरोबर आहे, कारण का नयन आपला प्रथम फॉर्म मध्ये आहे, त्याला मैदानामध्ये थांबायचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, कारण का जे मागील ओव्हर आहेत ते कोणते असतील ते माहीत नाहीये, परंतु जो रिदम मिळालाय त्या रिदम मध्येच बॅटिंग करायची आहे, त्या फॉर्म मध्येच बॅटिंग करायची आहे आणि त्याच कारणानं बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय प्रतापने.
निश्चित कारण प्रताप संकपाळ स्ट्रायकर एंडला आलेले आहेत आणि त्याचमुळे की काय बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आता आशिष पार्टे अनुभवी खेळाडू आहेत, निपाणी गावचे गोलंदाजी मार्कवरती येतात. यांनी सकाळपासून खेळ चांगला केलेला आहे आणि त्यासाठी त्यांचे आपल्याला कौतुक करावं लागेल. प्रतापचं ज्या प्रकारे आपण कौतुक करतोय, दोन्ही खेळाडूंचा खेळ बहरलाय, बॅटल बघण्यासारखा आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात, फटका खोदून काढलाय, बॅक टू द बॉलर. थोडेसे निराश आहेत. हो 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 हो, बाल 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 बच गए. इथे बॅक टू द बॉलर कॅच होता. किती वेगानं हा बॉल स्पीडला आला होता आशिष पार्टेकडे आणि इथे कॅच ड्रॉप झालाय. फार कमी वेळ होता आशिष पार्टे यांच्याकडे अशा बॉलला पकडण्यासाठी, कारण जोरकस फटका होता. काही मिली सेकंदच होते, परंतु बॉल काय हातामध्ये विसावू शकला नाही. प्रताप तयार, फटका तर खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, बॉल सीमारेषा पार, प्रतापच्या बॅट मधून आलाय, हा चौकार. पॉइंट. ती तोलून मापून जपून अगदी प्रताप सकपाल बॅटिंग करतोय. एखादा समुद्रातील सुई शोधून काढावी असा इथे फटका प्रताप सकपालच्या बॅट मध्ये येतोय. पॉइंट आणि कव्हर अगदी दोघांच्या मधोमध हा खरं तर बॉल ट्रॅव्हल केलाय. चांगली बॅटिंग, जो निर्णय घेतोय तो योग्य करून दाखवतोय. अफलातून फटका, बॉलवर तयार, पायांचा केलाय वापर, समोर खेळलेला फटका, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, फिक्स स्ट्रायकर एंडला केली आहे. प्रतापला टार्गेट करायचं आहे. धावा 2 धाबा आल्या तिथे. चांगला इथे फटका समोरच्या दिशेने खेळला होता. थोडेसे वाईड दिशेत आहेत लॉंग ऑन, तिथून मात्र 2 धावांसाठी धाव केली जाते. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्यासाठी जे प्रताप सकपाळला इथे स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं आहे. तेच करतायत. टार्गेट मोठं आहे आणि टार्गेट कम्प्लीट करायचं आहे, तर तुमचे चौकार षटकार त्याच्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट हे खूप महत्वाचं असणार आहे. आशिष पार्टे राईट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक कलात्मक फटका, प्रताप संकपाळ यांच्या बॅट मधून बॉल निघालाय, सीमारेषेच्या पलीकडे होईल फलार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. लाजवाब बॅटिंग यार. चौकाराचं तोरण बांधतोय, चौकाराची रांग लावली आहे. 4 के 4, 4 2 8. याच एकही षटकार नाहीये, परंतु लाजवाब बॅटिंग प्रताप सकपाळ. 24 धावा. बॉलर तयार. ओ इथे पहा, समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या बाजूने चाललाय बॉल सीमारेषा पार आणि याही बॉलवरती धावा मिळतील 4. आशिष पार्टे थोडासा प्रेशर या मॅच मध्ये करत असताना प्रेशर हँडल करायचं आहे. प्रताप सकपाळ काय जबरदस्त बॅटिंग करतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आजचा दिवस प्रतापने खूप चांगल्या पद्धतीनं गाजवलाय. बॉलर तयार. अमोल मालुसरे यांच्या वतीने प्रताप संकपाळ यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या बॉलच्या पाठीमागे मिळाले धाव सिंगल. टीमची टोटल आहे तब्बल 29 धावा आणि तब्बल 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रताप बॅटिंग करतोय, दोन्ही पॉवर प्ले समाप्त झाल्यात आणि लाजवाब बॅटिंग केली या मॅच मध्ये. प्रताप सकपाळ खरं तर आपण पाहिलं तर लाखवट टीम साठी गुलाबाचं फूल आहे आणि निपाणी टीम साठी हा काटा बांधलाय. या काट्याला तुम्हाला बाहेर काढावा लागेल. जोपर्यंत प्रताप जितके बॉल या मॅच मध्ये खेळेल तो बॅटिंग तर चांगलीच करणार आहे. 24 बॉल 47 धावाची गरज असणार आहे. अमोल दादा मालुसरे यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारासाठी प्रतापसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तो धनादेश असणार आहे. काय प्लॅनिंग करणार आहे टीम निपाणी, काय प्लॅनिंग केले दोन्ही बॅटरनी, कारण का 24 बॉल 47 धावा. मॅच इन आहे, मॅच ऑन आहे. मॅच कधीही कुठेही टर्न होऊ शकते. निश्चित जर तुम्ही चांगला खेळ केलात ना तर मॅच कधी कलाटणी घेऊ शकते. त्यासाठी तुम्हाला आज खेळ चांगला करावा लागेल, कारण ही ती महत्त्वाची मॅच आहे. जर तुम्हाला बक्षीस पात्र फेरीमध्ये पोचायचं आहे आणि या स्पर्धेतलं एक तरी पारितोषिक तुम्हाला मिळवायचं आहे तर तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल आणि गोलंदाजी मार्कवरती आता पुन्हा एकदा येत आहेत. किशोर उतेकर यांना आणलेला आहे. किशोर उतेकर यांनी पहिले षटक हाताळलं होतं, 14 धावा दिल्या होत्या, गडी गारद केला होता. समोर बॅटिंगमध्ये फलंदाज सय्यार. ज्ञानेश्वर आहेत, बॉल हवेत खेळलाय, खेळाडू बॉलच्या खाली
आणि फलंदाज ज्ञानेश्वर संकपाळ इथे माघारी. यस, जबरदस्त आहे ते कॅच पाहिलं थोडासा आहे पण पाहिलं तर स्टोक फसला गेलाय. एक फुलर लेंथ बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न केला होता आणि मिसस्टँडिंग स्टोक इथे कॅच चांगली ते प्रबोधने हँडल केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल परंतु जो एक फायदा काय होणार आहे निपाणी टीमला, जोपर्यंत नो स्ट्राईकला जितका राहील प्रताप सकपाळ हा फायदा होणार आहे निपाणी टीमला आणि जेवढा स्ट्राईकला येईल तेवढा लाखवट टीमला फायदा होणार आहे. म्हणजेच की काय टीम निपाणीला जे नवीन फलंदाज येतील त्यांना जास्तीत जास्त बॉल कसे खेळवता येतील याचा प्रयत्न करावा लागेल. आणि टीम लाकवडच्या बाजूने सामना आपण पाहिला, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की जेवढे जास्त बॉल प्रताप खेळणार तेवढं लाकवड टीमसाठी चांगला असणार. म्हणजे या जरतरच्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात तुम्ही कसं खेळता याला महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 4 वरती प्रतीक संकपाळ, दोघे बंधू मैदानाच्या आतमध्ये JMCC लाकवडसाठी. एका बाजूला किशोर उतेकर बॉल क्रमांक 2 घेऊन टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, परंतु इथे प्रताप येत आहे स्ट्राईक वरती सिंगल. जबरदस्त येते अंगाला भेटलेला इथे बॉल लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल येते. प्रताप सकपाळने लगेच पाहिलं, जलद गतीने ते धाव कंप्लीट केलेली आहे आणि एक धावेच्या बळीने आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण 30 धावा झालेल्या आहेत. प्रताप सकपाळ खरं तर हा मोठा डोंगर आहे आणि तो डोंगर त्याला पोखरायचा आहे. तर या मॅच मध्ये आता येणाऱ्या बॉलवरती प्रत्येक बॉलवरती नियंत्रित फोकस करणं आणि तशा पद्धतीनं बॅटिंग होणं. ज्या पद्धतीने सकाळपासून पाहिलं प्रतापने गॅप सिलेक्शन खूप चांगल्या पद्धतीने केलंय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग त्याला करावी लागेल. किशोर उतेकर तयार. ओ बॅटची कडा घेऊन बॉल टिक्लिअर झोन मध्ये, मुभा नाहीये मोठ्या फटक्यांची, सिंगल. बघा इथे कॅच जरूर होते परंतु बॉल आपण पाहिला तर यष्टीरक्षकाच्या खूप दूर होता आणि तिथून मात्र सिंगल इथे प्रताप बसलाय. या मॅच मध्ये तो चांगली फाईट करतोय कारण का मॅच इम्पॉर्टंट आहे. थोडासा इंजरी आली प्रतापला, चला थोडा स्प्रे घेऊन जायचंय. खेळ थोडा वेळ थांबलेला आहे. एका बाजूला पहा कुठेतरी हाताला वेदना होत आहेत प्रताप संकपाळ यांच्या, कारण ज्या प्रकारे त्यांच्या हाताला काही वर्षापूर्वी इंजुरी झाली होती आणि कुठेतरी त्याच वेदना काय मैदानाच्या आतमध्ये होत आहेत का. परंतु ही चांगली बाब नसेल JMCC लाकवड या टीमसाठी, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रताप उभे आहेत त्यामुळे या मॅचमध्ये काही होऊ शकतं, कारण या खेळाडूकडे ती प्रतिभा आहे, ती गुणवत्ता आहे. परंतु एका बाजूला किशोर उतेकर यांच्या गोलंदाजीमध्ये भेदकता आहे. तब्बल आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. किशोर उतेकर गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट, म्हणजे जेव्हा प्रताप संकपाळ हे बॅटिंगवरती आलेले आहेत तेव्हा किशोर उतेकर यांनी राऊंड द विकेट गोलंदाजी केलेली आहे. म्हणजेच काय की अँगलने गोलंदाजी करायची आहे, प्रतापला जास्त मोठ्या फटक्यांची मुभा द्यायची नाहीये आणि विकेट मिळवता आली तर ती मिळवायची आहे. अशा प्रयत्नामध्ये किशोर उतेकर राईट आर्म राऊंड द विकेट येत आहेत. समोर बॅटिंगमध्ये लाकवडचा प्रताप. फटका खेळला, गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. लो फुल टॉस मिळाला आणि लो फुल टॉस मिळाल्यानंतर खरं तर दिशा दाखवली, जागा दाखवली. काय जबरदस्त आहे ते फटका आणि आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस करत असताना प्रताप सकपाळच्या बॅटमध्ये निघालाय हा लॉंग ऑन स्ट्रॉंग सिक्सर. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक आणि ती बैठक मैदानाच्या आतमध्ये प्रताप संकपाळ यांनी खेळली आहे. गुडघा टेकून बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. किशोर उतेकर तयार विकेटच्या शोधामध्ये.
हाई बॉल ताकदीचा वापर केलाय, स्विंग करून दिलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक प्रताप संकपाळ्यांचा फटका कडक, बॉल सीमा पार, षटकार. बॅक टू बॅक इथे सिक्सेस इथे प्रताप सकपाळच्या बॅट मधनं येत आहेत आणि काय जबरदस्त बॅटिंग, थोडीशी इंजर आहे परंतु थांबायचं नाव घेत नाहीये. जिंकायचं आहे मला, पुढे जायचं आहे मला टीमला घेऊन जायचं आहे याच शंकाने प्रताप सकपाळ सेट ऑन फायर, लाचोबाडी. तिसरा आला तर 1000 रुपये. इथे पहा बॅकलिफ्टचा वापर केला परंतु या बॉलवरती धाव. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. काय रनिंग आहे, म्हणजे तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त मॅच प्रताप सकपाळ खरं तर काय बॅटिंग करतोय. ओव्हरची देखील होती समाप्ती. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात एकूण 18 बॉल आणि 30 धावींची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली प्रताप सकपाळने, लाजवाब बॅटिंग. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रतापचा खेळ पुन्हा एकदा बहरलेला आहे. 2 मोठे टोले आलेले आहेत आणि पुन्हा एकदा स्ट्राईक त्यांच्याकडे येते, म्हणजे एक जमेची बाजू आहे. परंतु JMCC निपाणी या टीमला या विकेटसाठी जावंच लागेल. ही विकेट तुम्ही घ्या, अर्धी मॅच जिंकल्यासारखं आहे आणि त्यामुळे निपाणी टीमला ही विकेट घ्यावीच लागेल. येस आशिष पार्टी आता आपला एक्सपिरियन्स कशा पद्धतीने बाहेर काढणार आहे. पहिला बॉल पायाचा वापर केलाय, एलिव्हेशन जास्त, लांबी कमी, खेळाडू बॉलच्या खाली आणि अखेरकार या बॉल वरती JMCC निपाणीने कॅच पकडलाय. लाखवडचा प्रताप संकपाळ या ठिकाणी माघारी चाललाय. येस डिझायर. थँक्यू डीजे. 14 बॉल 41 धावांची जबरदस्त इथे पारी खेळत असताना प्रताप सकपाळ बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटोर असताना. परंतु एक तुम्हाला नक्कीच गोष्ट सांगेन मित्रांनो, परवाच खरं तर हे 2 संघ पहिल्याच मॅच मध्ये आमने सामने आले होते आणि एकतर्फा मॅच जिंकला होता निलेश सर लाखवड टीमने. परंतु आज निपाणी टीम काय फाईट देते आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक चांगली फाईट एक उत्तर देत असताना. तो दिवस उमेश सर वेगळा होता, स्पर्धा वेगळी होती. आजचा दिवस वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ लढतायत. तुम्ही काल काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताय प्रत्यक्षात तुमचे पाठीराखे लोक पाहत असतात. बॉलर तयार, त्यामुळे अपेक्षा तर वाढलेल्या आहेत. तुम्ही जे काल केले त्याच्यामुळे आज तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. सिंगल येते, बारी बारी सबकी बारी, पहिली आपकी अब हमारी. इथे सिंगल आली आहे. फक्त ज्या पद्धतीने बॉल आलाय त्याला मॅनेज केलंय. बॅटिंगसाठी बॅटर आलाय तो तुषार सकपाळ आलेले आहेत. एक सिंगल येते, इक्वेशन बदललं जात आहे. आता 14 बॉल 29, 16 बॉल 29 धावांची अजूनही गरज आहे. मॅच ऑन आहे, फक्त लढावं लागेल. फटका खेळलाय समोर, ताकदीचा वापर केलाय, बॉल निघाला साइड स्क्रीनच्या बाजूने. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय लाखवड टीम साठी. जबरदस्त इथे फटका, अगदी डायरेक्ट खेळाडू कक्षामध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय. हो सांगितलंय खेळाडूंना मी आहे तोपर्यंत ही मॅच आपण घेऊन जाऊ शकतो आणि आलेला हा तुषार सकपाळच्या बॅट मधून पहिली प्लेस आणि आता षटकार, लाजवाब स्ट्रोक. बॉलर तयार, आई फटका 8व्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, सीमारेषेलगत थांबलेले आहेत. एका पायावरती झेपावले, बॉल अडवला. 2 धावा, एक सिंगल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. 2 धावा आलेल्या आहेत. काय जबरदस्त इथे किरण मोरे फिल्डिंग करतोय. पहिल्या आपण पाहिले प्रतापची कॅच घेतली, आता देखील चांगली इथे फिल्डिंग करत असताना स्वतःला बॅलन्स केलं, बॉल फेकला गेला. इक्वेशन अगदी जवळ येत आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. जबरदस्त तुषार सकपाळची बाडी. 14 बॉल 21. ओ हा फटका बॅक टू द बॉलर. त्यानंतर एक सिंगल धाव. समोर खेळाडू 2 आहेत. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही होत आहे. आता 13 बॉल आणि 20 धावांची गरज. हो मॅच बघा कुठे आला. किती मोठ्या धावांचं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठपुरावठा करते टीम इथे JMCC लाखवड टीम. वाह जबरदस्त इथे मॅच रंगत असताना प्रत्येक आता प्रेक्षकाची खरं तर जी नजर आहे ती प्रत्येकाची आता टीव्ही स्क्रीन वरती असणार आहे, त्या स्मार्टफोन वरती असणार आहे. त्या पद्धतीनं मॅच चाललाय.
निश्चित रंगलेला एक रोमांचक सामना आहे आणि संघर्षाने भरलेली मॅच आहे आणि प्रेक्षकांना संघर्ष बघायला आवडतो. बॉलर तयार, आडब्या बॅटने बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी आहे का? स्ट्रायकर एंडला फेक केली, सिंगलच मिळते. सिंगल येते या बॉलवरती. बघता बघता चार षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावा झाल्या ते एकूण 57 धावा. 12 बॉल आणि इक्वेशन असणार आहे 19 धावेचं. कोण जाणार आहे सेमीफायनल मधून पुढच्या फायनलच्या मॅच मध्ये? उद्यासाठी कोण प्रवेश करणार आहे? आता चर्चा होते, मीटिंग होते, कारण का मीटिंग देखील होणं खूप महत्वाचं आहे. तिथून तुम्हाला मार्ग मिळत असतात आणि हा मार्ग आता सोपा कोण करणार आहे या दोन्ही टीम साठी? JMCC निपाणी कडून पहिला डावामध्ये जो संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला होता ना, तोच खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आलाय. खेळाडूचं नाव आहे किरण मोरे. परंतु बॅटिंग मध्ये एका बाजूला ज्यांनी आशा पल्लवी ठेवलेल्या आहेत ते तुषार, एका बाजूला प्रतीक. आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज आहेत प्रतीक. 12 बॉल 19 धावांचा थरार, रंगलेली एक रोमांचक मॅच, तुंबळ युद्ध. बॉलर किरण मोरे, ओव्हर नंबर 5 साठी पहिला बॉल. पहिला बॉल कमी गतीचा आहे, शरीरापासून दूर ठेवलाय आणि पंचांनी कोणती हालचाल केली नाही. डॉट बॉल आलाय. पहिलाच कमी गतीने हा बॉल टाकलाय, व्हेरिएशन ठेवलंय. पद्धत आली त्याचा खूप चांगला इथे वापर केलाय. स्लोवर बॉल अगदी पाठीमागे खेचून टाकला होता आणि तिथून मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आला तर इक्वेशन वाढलं जाईल. फसवलं मी म्हणेन आणि थांबवत बॉल टाकलाय, रुख दिलाय आणि आलाय तो डॉट. सुंदर बॉल. किरण मोरे यांनी पहिलाच बॉल उमेश सर कमी गतीचा टाकला आणि पहा हे धाडस त्यांनी केलं मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक 2. ओ, लाईन मिस करून बसायत. या बॉलच्या पाठीमागे लागोपाठचा दुसरा डॉट. भैया क्रिकेट 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 हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी तुमच्याकडे असणार तर कधी इकडे देखील असणार आहे. 2 बॉल इथे लगातारचे इथे डॉट टाकलेले आहेत. काय जबरदस्त लाजवाब गोलंदाजी. क्रिकेट जैसा रंग बदलता है, पॉलिटिक्स जैसा रंग बदलता है. क्रिकेट और क्रिकेट कभी भी किसी भी वक्त बदलता है आणि हा खेळ आता बदलत रंग घेत चाललाय. म्हणजे जीवन असो किंवा क्रिकेट, वेळ बदलायला वेळ लागत नाही. 10 बॉल 19 ची गरज आहे. आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. बॉलर तयार. फटका तर आडव्या बॅटने खेळलाय. खेळाडू सीमारेषे लगत आहेत. थोडीशी गडबड झाली, त्याचा मोबदला मिळालाय तब्बल 2 धावेंचा. 2 धावा तर घेतलेल्या आहेत. पहा जलद गतीने खरं तर धाव घेतली जाते. तुषारच्या माध्यमातून पहिले 2 बॉल आपण पाहिले तर डॉट आले होते आणि आता इथे 2 धावा आल्यात. इक्वेशन आपण पाहिले तर 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे ती 17 धावेंची. मॅच ऑन. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रतीक, गोलंदाजी मार्क वरतून किरण मोरे. येणारे बॉल आणि त्यांच्यामध्ये बनवायचे आहेत धाबा 17. फटका तर हवेत खेळलाय, लांबी पाहावी लागेल. खेळाडू वेगाने येत आहेत बॉलच्या खाली आणि फलंदाज प्रतीकला जावं लागेल आता माघारी. जबरदस्त इथे मॅच युटर्न घेत असताना मॅचने वळण घेते. असं वाटलं होतं की हा मॅच आता सहज जिंकेल टीम लाकवड, परंतु नाही. हा क्रिकेट आहे. हा क्रिकेट बदलत असतो. प्रत्येकाचा रंग हा वेगळा वेगळा आहे. कोणाचा रंग आता भारी पडणारा या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बाजी युटर्न घेत असताना किरण, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग केलेली, आता कमी धावांचा आतापर्यंत षटक हातलतोय. आपल्या टीम साठी तो संकटमोचक बनतोय. ला 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 बॉलिंग. निश्चित कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या डावामध्ये डाव फसला होता. ज्यावेळेस किरण मोरे आले, धावसंख्येची गती वाढवली. वैयक्तिक 43 धावा त्यांनी बॅटिंग करताना कुठल्या आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत उमेश सर खेळ जर आपण पाहिला ना, 4 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये लाकवड टीम कडून युवराज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. काका पुतण्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु आता JMCC लाकवड या टीम साठी धावा कुटाव्या लागतील. घायल तो यार परिंदा है, लेकिन जो फिर से उड सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत, त्या अडचणीतून मार्ग काढावाच लागेल. 17 धावांचं टार्गेट शिल्लक आहे आणि बॉल किती बाकी आहेत तर ते 8.
फटका तर खेळलाय ऑन साईडला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव पूर्ण झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय. फेक स्ट्रायकर एंडला 2 धावा आता बनवायच्यात 15. 2 धावा इथे आलेल्या आहेत. गुड रन द बिटवीन द विकेट. धावांसाठी धाव केली जाते. एक खरं तर सिंगल होते. जसा हातातून बॉल निसटला चाणाक्ष पद्धतीनं दुसरे देखील धाव इथे पळून काढले. काय जबरदस्त इथे मॅच रोमांचक स्थितीमध्ये बड़े बड़े तूफानों से जो लड़कर होते पार जो करते मेहनत जो करते कोशिश उनकी कभी नहीं होती है हार. चिट्ठी एक एक तिनका लाती है बनता है घोंसला ना थकती ना रुकती ना हारे हौसला हर मुश्किल में होते हैं लड़ने के लिए तैयार जो करते हैं कोशिश जो करते हैं मेहनत उनकी कभी नहीं होती है हार. चांगली मॅच. ही मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. शेवटचा महत्वपूर्ण बॉल आहे. जो संघ चांगला खेळ करेल त्याची मॅचवरची पकड मजबूत. पंचांगडे हलकीशी अपील केली आहे. धाव तर मिळणार नाहीये. शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 18. JMCC लाकवडला 15. जबरदस्त जबरदस्त अफलातून इथे गोलंदाजी केलेली आहे. किरणने असं वाटलं होतं की सुसाट गाडी सुटलेली आहे परंतु या गाडीला थांबवण्याचं काम केलंय. जबाबदारी वाढली गेली आता तुषारवरती कारण का बॉल असणार आहे 6 मध्ये 15 धावींची गरज आहे. काय मॅच इथे रंगली गेली आहे. किरण 4 डग आडवे आले म्हणून सूर्याचं कधी अस्तित्व बहुत संपत नसतं. काय लाजवाब गोलंदाजी केलेली आहे. असं वाटलं की 12 बॉल 19 ही मॅच लवकर संपेल परंतु असं काही घडलं नाहीये. मॅच अगदी ऑन राहिले. संध्याकाळचं सत्र कोणता संघ इथे बाजी मारणार आहे कोणता संघ इथे एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे कोणता संघ इथे घरू जाऊन सांगणार आहे हो आम्ही लढलो आम्ही कष्ट केले आम्ही संघर्ष केला आणि आम्ही फायनलला गेलो. परंतु आता शेवटच्या 6 बॉलसाठी कुणाला बोलवलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्वतः संघ नायक गोलंदाजी मार्कवरती टीम निपाणी कडून. तर एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय युवराज आणि त्यांच्या सोबतीला तुषार. 6 बॉल 15चा हे टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा बॉल पहिला आहे सोडून दिलेला आहे. पंचांनी सांगितलं की वाईड आहे. 6 बॉल 14ची गरज. दबाव 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 असणार आहे या मॅच मध्ये. दबावाच्या छायेखाली आता गोलंदाज असणार आहे. कोण आहे गोलंदाज. दिनेश उतेकर. 6 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. निलेश सर 2 मोठे फटके मॅच खुली मॅच सोपी मॅच जाईल लाखवड टीम कडे. एका बाजूला दिनेश उतेकर ओव्हर नंबर 6 गोलंदाजी मार्कवरतून निघालेले आहेत. सायकरींना तुषार. यावेळेला काय फटका खेळलाय. या बॉल वरती तुषार संगपाळ्याने दिलाय धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकला सोप्पा. बॉल सीमा पार षटकार. जबरदस्त जबरदस्त इथे सोटाला झोकून दिलं आणि काय जबरदस्त बिल्डिंग वरती खरं तर हा फटका खेळला गेलाय आणि इथे लॉंग हिट ठोकलाय. तुषार सकपाळच्या बॅट मधून आलाय तो मोठा धमाका षटकार. 5 बॉल 8ची मॅच. आता दिनेश उतेकर यांना चांगलीच गोलंदाजी करावी लागेल कारण तुषार संगपाळ्यांनी काय फटका खेळला. खाली बसले बॉल पाठवून दिला. लांब लचक उत्तुंग षटकार आलाय. शेवटच्या उर्वरित काही बॉलचा काही शिल्लक आहे. बॉलर तयार. दिनेश उतेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. महत्वपूर्ण बॉल फुल टॉस बॉल आणि त्यालाही पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. अगदी हा मॅच जवळ आणलाय. जबरदस्त तुषार सकपाळची बॅटिंग आवडली तर टाळ्या होऊन जाऊन द्या. हा मॅच होता कुठे मी पहिलंच म्हटलं निलेश सर 2 मोठ्या फटक्यांचं काम आहे आणि ते 2 मोठे फटके आलेले आहेत आणि आता बॉल असणार आहे ते एकूण 4 आणि 4 मध्ये 2 धावा जमा करायच्यात. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली कुठे. तुषार सकपाळ लाजवाब अप्रतिम बॅटिंग. दिनेश उतेकर यांना आता प्रयत्न मोठे करावे लागतील या मॅच मध्ये. शेवटच्या 4 बॉल मध्ये हा बॉल ऑन साईडला खेळलाय. सिंगल धाव इथे पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि अखेरकार हा बॉल चाललाय सीमारेषा पार आणि टीम JMCC निपाणीच्या उंजळीमध्ये आलेली मॅच पाहण्यासारखी निघून गेली आणि JMCC लाकवडने सामना जिंकलाय आणि हा संघ क्वालिफाय झालाय उद्याच्या बक्षीस पात्र फेरीसाठी.